का रे किशोर, आपला भारत स्वातंत्र्य झाला पण ते आत्मनिर्भर म्हणतात, ते काय हो रे? हो, ते मला माहित नाही आत्मनिर्भर. तुला माहिती आहे का श्रेया? हो रे सर, मी मागच सांगलं होतं आत्मनिर्भर म्हणजे काय, पण ते आता माझ्या लक्षात नाही. थांबा मी सांगतो. आत्मनिर्भर भारत म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहणे, स्वतःवर अवलंबून राहणे, स्वतः गरजा पूर्ण करणे. हो, करोनाच्या काळात आपल्या भारताने लस बनवल्या होत्या आणि त्या लसींच्या द्वारे आपल्या भारताने करोनाला मात दिला होता. हो तेव्हा तर आपला भारत आत्मनिर्भर बनला होता. हो, तेव्हा तर आपल्या भारताने दुसऱ्या देशाला लस दिलत्या. आजच्या हातातले चित्र कशाचे आहे बरं? आहे ते पहा. का पाहू हे चित्र कशाचे आहे? कशाचे? हे आहे आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ते आधारस्तंभ आहेत. यांची नावे सांगतास का? हे आहे इकॉनॉमी, हे आहे इन्फ्रास्ट्रक्चर, हे आहे सिस्टम, हे आहे डेमोग्राफी, हे आहे डिमांड. हे काय आहे? हे आहे डिमांड आणि हे सप्लाय. डिमांड म्हणजे मागणी करणे. आपण जेवढी मागणी केली तेवढी देणे. हो, आता आम्हाला कळालं आत्मनिर्भर भारत म्हणजे काय. हो, फक्त सरकारची जबाबदारी नाही, ती आपली बी जबाबदारी आहे आत्मनिर्भर भारत बनवायची. स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे आणि परदेशी वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. चला तर मग आपण आत्मनिर्भर बनूया. जय हिंद. धन्यवाद. आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथून वर्ग 6 महाराष्ट्र येथील विद्यार्थी आहोत.